बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापा. मिरज शहर पोलिसांची कारवाई. एक रिक्षा आणि 6 गॅस सिलेंडर टाकी जप्त. मिरज शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या गॅस रिफिलिंग अड्डे सुरू असून यावर कोणतीही कारवाई होताना दिसून येत नव्हती. भर वस्तीमध्ये गॅस रिफिलिंग अड्डे सुरू असून काल दिंडीवेस मालगाव रोडवरील मनेर स्क्रॅप दुकानासमोर असणाऱ्या पदाऱ्यांच्या शेडमध्ये बेकायदेशीर गॅस रिफिलिंग सुरू होते आणि त्या गॅस रिफिलिंग अड्ड्यावर काल मिरज शहर पोलिसांनी छापा टाकून एक ऑटो रिक्षा आणि 6 गॅस सिलेंडर टाकी, इलेक्ट्रिक मोटर, इलेक्ट्रिक वजनकाटा, रेग्युलेटर नोझल असं 13,06,950 रुपयांचं साहित्य मिरज पोलिसांनी जप्त केलं आहे. आणि ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून यामध्ये दिनेश अशोक टाकवडे वय वर्ष 34 राहणार पाटील गल्ली मिरज आणि संजय बाबासाहेब शेळके वय वर्ष 38 राहणार टाकळी रोड दुर्गामाता कॉलनी मिरज या दोघांना अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये मिरज तहसीलदार कार्यालयाकडील पुरवठा निरीक्षक हनुमंत पाटील, मिरज शहर पोलीस ठाण्याकडील निलेश कदम, झाकीर हुसेन काजी, दत्तात्रय फडतरे, अजित अस्वले, दीपक परीट, प्रकाश कौलापुरे यांनी ही कारवाई केली आहे.